शहर जिल्ह्यातील गावागावात कुठेही जावा सध्या फक्त लोकांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची चर्चा असून या योजनेसाठी काय लागणार याबाबत लोकांमध्ये तसेच प्रशासकीय स्तरावर मोठा संभ्रम दिसून येतोय। अर्ज कसा करायचा, ऑनलाईन की ऑफलाईन, कुठे द्यायचा, कागदपत्र काय, उत्पन्न दाखला हवा की नको, याशिवाय लोकात योजनेबाबत अनेक संभ्रम आहेत। प्रशासन अंगणवाडी, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात अर्ज द्या असं सांगत असलं तरी प्रत्यक्षात अशी सोय गावामध्ये अद्याप सुरू झालेली नाही। शहरामध्ये योजना कशी राबवणार, कुठे अर्ज द्यायचे याबाबत काही माहिती नाही। उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र गरजेचं असं सांगितलं जात असताना या दोन्हीची गरज नाही। पिवळे भगवे रेशन कार्ड असणाऱ्यास लाभ मिळेल अशी चर्चा आहे। ऑफलाईन अर्ज दिल्यावर पुन्हा ऑनलाईन अर्ज भरावा लागणार का, असं एक ना अनेक संभ्रम आहेत। यामुळं या योजनेचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या महिलांची तसेच घरातील व्यक्तीची त्रिधा तिरपीट होते। प्रशासनानं ठराविक मोजकीच कागदपत्र मागावीत किंवा फक्त आधार कार्ड व बँक पासबुक ही दोनच कागदपत्र घेऊन योजनेचा लाभ द्यायला हवा। योजना जाहीर झाल्यापासून योजनेच्या अंमलबजावणी आदेशामध्ये आतापर्यंत 3 वेळा बदल झालेत। वारंवार होणाऱ्या बदल्यामुळे गोंधळ वाढतोय।